लोकसभेपासून बीडचा बिहार, पोलीस कंप्लेंट घेईना, FIR घेणारा 4 तासांनी आला। सुरेश दस सांगतात तो घटनाक्रम खरा, तर मग विषय दोन्ही मुंडेंकडे येतो। वाल्मिक कराड खरा सूत्रधार, तर मग अजून गजाआड कसा झाला नाही। रोहित पवार, संभाजीराजे, आव्हाड सगळ्यांचे बोट वाल्मिक कराडकडे जातात, तर मग पोलिसांना अजून त्या दिशेने चौकशी का लावता आली नाही? मंडळी, नेमकं घडलं काय आहे? वाल्मिक कराड याला का अटक होत नाही? बीडच्या आमदारांनी संदीप क्षीरसागर यांनी उलगडा केला होता। वाल्मिक कराडांचं डायरेक्ट नावच घेतलं। सुरेश दस हे देखील भानगडीत पडले। मग रोहित पवारांनी तर गुंड म्हणून घोषित केलं होतं वाल्मिक कराडांना। मग वाल्मिक कराडांना नेमका पाठीमागे कोण घालते? संभाजीराजे विरोधी पक्षनेते विरोध करतात, तरी वाल्मिक कराड अजून पकडला कसा नाही? कराडांनंतर राष्ट्रवादी गटाचे तालुका अध्यक्ष चाटे यांचं नाव देखील समोर आलं आहे। एकीकडे बीड जिल्हा बंद पडतोय, बीडसह केस शहर नंतर सर्व बीड जिल्ह्यामध्ये हाहाकार माजतोय। महाराष्ट्रभर या गुन्ह्याची चर्चा होते, तरी देखील हा वाल्मिक कराड अटक का होत नाही? याच्या मागे कोण राजकीय नेता आहे का? सुरेश दस यांनी सांगितलं होतं यांचा मारेकऱ्यांचा आका कोण आहे? तो आका म्हणजेच वाल्मिक कराड, आणि वाल्मिक कराडांचा आका कोण आहे हा जनतेला प्रश्न पडलाय। सुरेश दस वारंवार म्हणतात या आरोपींचा आका कोण आहे, आणि त्या आकांचा आका हे समोर येईल। फक्त सरकारने याच्याकडे लक्ष घातलं पाहिजे। सर्व CCTV फुटेज देखील समोर येत आहेत। मग सरकारला या आरोपींना पकडायला काय होतंय? आज महाराष्ट्रभर याची चर्चा होते। लोकसभेमध्ये आज बजरंग सोनवणे यांनी चर्चा केली, त्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये देखील याचे पडसाद उमटले। 9 डिसेंबर रोजी एक घटना घडली। एक केस तालुक्यातील मस्सा जो गाव आहे, या गावातील एक सरपंच आहे संतोष अण्णा देशमुख, आणि या संतोष अण्णा देशमुखांचा खून करण्यात आला। अजून 3 गुन्हेगार फरारी आहे। माझी मागणी आहे की या 3 गुन्हेगारांवर लवकरात लवकर आपण अटक करावी। या सगळ्या गुन्हेगाराचे CDR रिपोर्ट तपासावे। कोणत्या कोणत्या राजकीय पक्षाशी ते संबंधित आहे, कोणी कोणी यांना फोन केलेला आहे। सभापती महोदय, माझी याच्या आपल्या मार्फत या सरकारला विनंती आहे, देवेंद्रजी फडणवीस सारखे मुख्यमंत्री झालेले आहेत की याच्यामध्ये जे जे कोणी आरोपी आहे यांच्यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे। राजकीय पक्षाशी संबंधित असतील आणि पोलीस जर अशा पद्धतीने गुन्हेगारांना सहकार्य करत असेल, ते महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे का गुन्हेगाराचं राज्य आहे? तरी देखील मग याचा ताबडतोब हिशोब का होत नाही हा जनतेला प्रश्न पडलाय। सुदर्शन घुले या नावाच्या व्यक्तीने आमचा बॉसने आम्हाला सांगितले खंडूंनी वसूल करायचे आहे, ऑफिस लवकर बंद करा, नाही दिली तर आम्ही तुम्हाला मारू, असं देखील सांगितलं जातं। मग या आकांचा आका कोण हा जनतेला प्रश्न पडलाय। संदीप क्षीरसागर यांनी नाव समोर आणलं, ते म्हणजे वाल्मिक कराड। वाल्मिक कराड यांना पोलीस देखील अटक करत नाहीत। मग पोलिसांना काय प्रॉब्लेम आहे हेच कळत नाही। नेमकं पोलीस वाल्मिक कराडांना भेटतात तरी का, इथेच जनतेला समजत नाहीये। वाल्मिक कराड एवढा मोठा गुन्हा करतो, त्याची महाराष्ट्रभर चर्चा होते, विरोधी पक्षीय नेते विरोध करतायत, बीड जिल्ह्यामध्ये सर्व नेते मंडळी येऊन भेटतायत, तरी देखील या गुंडांना अटक का होत नाही? मंडळी, खरंच याच्या पाठीमागे कोणता राजकीय नेता आहे का? आपल्याला काय वाटते कमेंट करून सांगायला विसरू नका, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुमची प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।